हाय हॅलो नमस्कार. आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि आता तसं सकाळचं टायमिंग आहे 11:30-12 वाजत आलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर छानपैकी ते जेवण चालले मिलांचं. मी त्यांच्या आधीच जेवण करून घेतलं होतं आणि तृषाचं पण खेळायचं काम चाललं आहे. तिचं पण बऱ्यापैकी सगळं काही आवरलं आहे. मी रिकामी झाली आता. भाडेकरी बघा येणार आहेत. कोण बंटी मामा आहे. हा बंटी मामा येतात. येतात पप्पा. सांग पाणी पिऊन. पिले का? इथं बॉटल मध्ये थंड आहे. नाही ना होणार. टिफिनला दिली ना मग. तिला चटणी खायची. तिला चटणी असेल तरच जेवण जातं. चटणी म्हणजे रोज जेवणात चटणी पाहिजे शेंगदाण्याची. तर आज मस्तपैकी पालकची भाजी केली हाटीव आणि वांग आहे. तर असं काहीच तिला छानपैकी जेवायला दिलेलं आहे मी. आणि पुढे स्टोरी चालू आहे टीव्हीला. स्टोरी बघता बघता आहे ना मग छान जेवतीये. मिलनचीच वाट बघतोय आम्ही. तिचं आवरून झालंय सगळं. मला माझं आवरायचंय. टाकला मग. तुला अजून पाणी प्यायचंय का? बॉटल आहे मम्माची, ती घेऊन ये. मग जेवण केलं छान तिने पोटभर. सगळं फिनिश केली प्लेट आणि मस्तपैकी आता बेसिंग मध्ये नेऊन ठेवली किंवा किचन ओट्यावरती टाकून देईल. समोर माशा चालू आहे. बाहेर खूप ऊन आहे त्याच्यामुळे तिला काय बाहेर ठेवलं नाही. सकाळी थोडंसं खेळत होती बाहेर. मी येतात की नाही आता काय माहिती. 3 वाजेपर्यंतच चालू आहे स्टोर बुक स्टोर स्कूलचं. एक कॉल करून बघावं लागेल. झाडांना पण पाणी द्यायचं आहे पण आपलं पाणी गेलेलं आहे. ब्लँकेट घेऊन आली मागणं आणि ते मस्तपैकी आता झोपली ब्लँकेट घेऊन. मिलनचा कॉल झाला. नीट देऊ. नीट कसं चेअर वगैरे सगळी पडली. तृषा आता 10 मिनिटात निघतो म्हणले मी. अजून यायला त्यांना अर्धा तास जाईल. अर्धा तास लागेल यायला. आणि आत्ता वाजलाय बरोबर 1:15 झालाय. आणि बुक स्टोर वगैरे ते 3 वाजेपर्यंत चालू असतात. आपण कधी जायचंय काय करायचंय. कोणती बोरनान आणलेली. मग ते खाऊन टाकले ना सगळे. होय आता चॉकलेट नाही का मग कोणतीच नाही. आता काय करायचं का मग. आता आपल्याला जायचंय ना शिरूरला तेव्हा मग आपण घेऊन येऊ ना चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी. बनाना आणायचा आहे. स्ट्रॉबेरी आणायची आहे. टॉईज नाही आणायचे. टॉईज खूप घेतली आत्ताच फिशवाल्याकडं. रोज वेगळे टॉईज घेत होती तू रोज तिथं. आणि मग पायी बसचा बघ कसा आवाज येतोय. कसा बसलाय बघ. गेला उडून. काय तरी काय देऊ ग. चिप्स देऊ का? फुटाणे देऊ. फुटाणे ते येलो चणे. चिप्स नाही फुटाणे. बॉबी देऊ का? रात्री आणली तू बॉबी. चिप्स नाही ना. अरे ते चुकून आलं ना. मग स्पीकर आहे. हो स्पीकर पण आहे त्याच्यात. तर आम्हाला खाऊ भेटलेला आहे घरामध्ये शोधल्यावरती. आणि हे पण थोडस आहे चमचमीत चटपटीत. नाही घेणार 30-32 भरले होते ना आपण. ऍडमिशन आपण केलं तर पाहिजे ना. उद्या सकाळी जाऊन सोडवायला शाळा होईल आपलं ऍडमिशन करून. बुक्स नाही काय नाही बॅग नाही.
लेट होत होतो आत्ता, त्याच्या मम्मीला आमचं चाललं होतं की उद्या जायचं, पण फायनली आत्ता निघालोय आपण. मॅडमला कॉल केला तर होत्या, ऑफिस वगैरे चालू होतं. उतरा उतरा उतरा, ऊन लागते खूप. फिरायला आलोय का? स्कूलला आलोय. चला चला. काय ऊन आहे. डेंजर डेंजर डेंजर. पताडा. हो पताडा. पत्रा म्हण. आता तुला न्यू क्लास मिळणार आहे बरं का. आधी तिथे बसायची ना त्या क्लासमध्ये, आता तो नाही, आता दुसरा न्यू टीचर. आता इकडे ऑफिस मध्ये जायचं. सर इकडे 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 इकडे. मग जा बस चेअरवर. त्याला नेम वगैरे सांग ना तुझं तिथे लिहायला. हां बस बस नाही. में अभी बहुत गर्मी होगी मई महीने में. छुट्टी है पर गर्मी बहुत होगी इसलिए नहीं. अभी नहीं कारेगांव इधर है. पापा का फ्लैट रोड के आगे ही है. पर नहीं एडजस्ट नहीं होता. खायला पण आमरस तू खाल्ली, मला दिलंच नाही आमरस. आवडत नाही, पण तू स्टेटस वर टाकलं की मम्मीने आमचं आम मागवलं. फक्त खायला दिलेलं, फक्त आम चाहिए. नाही खात का? मला किती गोड वाटलं तू ते बर्ड्सला सगळे पाणी दिलं. चॉकलेट देऊ घेतले का तुम्ही? बुक घेतलं सगळं? आतमध्ये असेल ना बॅग, स्कूल बॅग, टिफिन बॅग. मॅडम सोबत लय छान गप्पा मारत होती, प्रिन्सिपल मॅम सोबत. कपडे आहेत, कपडे नाही घ्यायचे, ते व्यवस्थित येत आहेत आणि वर्षभर मिळून जातात मिलन. मग काय वाटलं तर मग घेऊ नंतर. कशा आहे ना जास्त मोठी नको. टिफिन बॅग आहे मग तेवढीच असते. बॅगची सगळ्या साईज एवढीच आहे ना टिफिन बॅगची. बसेल तर टिफिन. काय खरं आहे तुमची विलन. फोन करणार ते. हा देतो हा देतो. मॅम प्रिन्सिपल मॅम बोलले तू द्या ब्लॉक करा, सकाळी जमलं तरी या लवकर. ते बुक्स काहीतरी आहे त्यांचं, ते लावणार आहेत काहीतरी बोलले. मी त्याशी किती गप्पा मारला. डिस्काउंट ब्लॉक साठी का? हो बोला. जम्पिंग जपान खेळायचं. आता ते जम्पिंग जपान गरम झाले. गरम झाले ते जम्पिंग जपान. आता मग काय दिलं त्या बॅग मध्ये? बुक्स उद्या देणार आहेत तर काय का गेल्यासारखा बॉक्स देणार असतील उद्या. लागला ना मला तोरात. शपथ गरम. तर निलेश भाऊजींच्या पप्पांचा इथे नंबर लावायचा होता हॉस्पिटलला, त्याच्यामुळे मिलनी ते हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत वेदांताला. आणि त्याच्यानंतर अजून एक काम आहे मिलनचं, स्कूलचं सगळी कामं झालेली आहेत मस्तपैकी. त्याच्यामुळे आता टेन्शन नाही. तिला असं झालंय की मी घरी जाऊन कधी ती बॅग ओपन करेल आणि त्याच्यात काय काय ते सगळं चेक करेल. गाडीत आल्यालाच तिथे चालू होतं की आपण ती चेक करू, आपण ती चेक करू. कुठे ठेवायचं, काय करायचं. अरे येतात ना पप्पा, ते बघ सामान घ्यायला चाललेत काहीतरी. नको मागे ठेवू ना. बाय बाय तुझी पाय दुखलं होती.
हे नेहमीचं ठिकाण आहे फ्रुट्सचं. तृषाच्या येण्या जाण्याच्या रोडवरच पडतं स्कूलच्या, त्याच्यामुळे इथे थांबून ते फिक्स आहे की तिथे थांबून आम्ही ते फ्रुट्स घेतोच. ऑरेंज कुठे? अरे ते नाही तृषा, कच्ची ती संत्रा. ऑरेंज इथे. आंबट असेल. आंबट आहे का? खात तर नाही. अर्धा द्या. कसे आहेत त्या? 100 रुपये पडले. फ्रुट्स वगैरे घेतले सगळे. ऑरेंज तिला आवडतं बरं का, तर म्हटलंच काही की गोड आहेत म्हणून ऑरेंज पण घेतलेलं आहे. मँगो घेतलेले आहेत. मँगो पण छान. ते बोलले की आम्ही रात्रीच रस केला होता, एकदा नेऊन बघा, म्हणून मँगो पण घेतलेले आहेत. असं काहीसे फ्रुट्स घेतलेत. आणि ऊन खूप आहे, इतकं भयानक ऊन आहे ना सध्या, डायरेक्ट असे चटकेच लागत आहेत बाहेर गेल्यावरती. आणि त्यांची चालली होती या दोघांची मस्ती. ती बोलत होती की मला हे करायचं, मग मी तिला सांगत होते पुढे घे मागे घे. मस्तपैकी त्यांचं ते रमत गमत आता घरी जायचं काम चालू होतं. काही नाही म्हणती. कोण आहे काय आहे? तुम्ही उतरा. पाणीपुरी खाशील का? ते कोल्ड कॉफी पिशील का? नाही. तुमच्यासारखंच बोलून जे तुम्हाला आवडत नाही ना ते नाहीच तिला आवडत. कसं काय बरं? आता कोल्ड कॉफी कितीला आवडते मुलांना वगैरे, तुम्हाला नाही आवडत, तिला पण नाही आवडत. आता तुम्हाला हे जनरेट आहे. आज मोठं काम झालं पण आपलं स्कूलचं बरं झालं. बंद ते इकडचं राहिलं का मिलन बांधायचं पत्रे? थांब मला उतरू दे. नवीन शॉप टाकतोय आपण, तर त्याचंच हे काम चालू इथे. तर तिकडे घराच्या पुढेच आहे आपल्या, तर लगेच म्हणजे पाईपलाईनच्या आतमध्ये घर आणि इकडे लगेच बाहेर हे काम चालू आहे शॉपचं. तर मग त्यांना मिलनचं काहीतरी काम होतं इथे, म्हटले इथे 5-10 मिनटं थांबून. त्याच्यामुळे म्हटलं तुमच्याशी शेअर करता येईल, तुम्हालाही दाखवता येईल. अजून भरपूर काम बाकी आहे, चालू आहे एक एक गोष्ट. नको नको नको. खाली जायचं. कुठे खाली? खालीच ग्लास तुमचा, वरती नाहीये. घरी आलं तृषाला बनाना दिलाय खायला. आता फ्रेश असते छान करून घेतलं आल्या आल्या बाथरूममध्ये जाऊन. आता घ्यायचं झोपायला. मिलन गेलेले बाहेर शॉपवरती काम चालू आहे तिकडेच. बाहेर गेले. इकडे बघू ना फेस. मिलनने रेडी केलंय तृषाला. केस नाही त्यांना बांधता आले, केस बांधायचे. इव्हिनिंगचं टायमिंग आहे, इव्हिनिंग झाली आहे. फ्रेश केलंय. बरं मून झालं मून. इथे छान दूध तापून घेतलंय मी. तृषाला दूध चपाती चारायची. नाही इकडे बघ ना वरती कशी टिक्की लावली ग. कोणाच्या आतमध्ये घडी घालून ठेवलेत सगळे. खायला काय करायचं जेवायला? तुम्ही जेवणार आहे का? मग जाऊ दे, मला पण नाही भूक. तसं आहे ना, वांग्याची भाजी आहे, पालक आहे, चपात्या आहेत, सगळं. भूक लागल्यावर तेच खायचं. जेव्हा तुम्हाला खायचं असेल ना तर मग सांगा, मग भात लावायला, नाही तर तो पण वेस्ट जाईल. हॉटेल आपल्याला जिंदाबाद आहे. हे बघ काय कचरा तृषाने किती लिहिलाय. ते बिट्टीचा तुकडा आणला होता, तो फोडत बसली होती. दिवाबत्तीचा टायमिंग आहे, स्टडी घ्यायचा आहे तिचा. दिवाबत्ती झाली छान आणि तृषा बसली आता स्टडीला. काय लिहितेस? कोणतं स्पेलिंग आहे?
व्हेरी गुड. स्वामींना पण दिवा नैवेद्य सगळं झालंय. स्वयंपाक काही नाही आता आपल्याला, त्यामुळे काही टेन्शन नाही. थोडेसे कपडे धुवायला म्हटलं ते धुवून घ्यावं. आणि वात ही नवीन टाकली आता मी, तर जरा बारीक बारीकच होत चालली आहे. डाळिंब सोलायला घेतलं मी इथे. हे डाळिंब किती छान रेड रेड दिसतंय बाहेर ना, आणि आतनं बघा पूर्ण व्हाईट निघालंय. तृषाच्या टिफिनला उद्या भेंडी द्यायची आहे. लेडी फिंगर तर इथं मस्तपैकी धुवून ठेवली मी, आणि फुलवात लावली होती याच्यात. आता 2-3 दिवस झालं फुलवातच लावते. पाल बघा कशी आहे भिंतीच्या बाहेर पडली खाली, तर ती पूर्ण जळाली आता. पूर्ण असं जास्त त्याचा हे झालं आता प्रकाश. भेंडी धुवून कापून चिरून डब्यामध्ये ठेवली ना भरून, ही राहते. सकाळी घाई गडबड होत नाही, त्याच्यामुळे आता भेंडी घेतली. आणि गवार निवडायची मला. आता गवार पुढे बसून निवडेल इथे. आता भेंडी चिरून कापून घेते. दिवा लावला देवा पाशी, विजय पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सगळ्यांना देवापाशी. घरात पिला बाहेरचा बॅग भरायची. स्कूल बॅग, न्यू स्कूल बॅग. कोणाला? तृषाला. तर यावर्षी, गेल्या वर्षी ग्रीन कलरची होती त्यांना, आणि ह्या वर्षी आता अशी ग्रे कलरची आणि ब्ल्यू कलरची स्कूल बॅग आहे. त्याच्यावरती आता इथे नाव वगैरे तिचं व्यवस्थित टाकावं लागेल. आणि अशी ही जी टिफिन बॅग आहे तशी सेम स्कूल बॅग होती, पण यावर्षी आता अशी केली. आता हा टिफिन बॅग. इथे नाव टाकून देते ना मी, मग तू लक्षात ठेव. टी फॉर तृषा असतं ना, तृषा मिलन खोकडे नाव टाकते. इथे तू छान फोटो चिटकवते मी. गेल्या वर्षीच्या बॅगवर आणि टिफिन बॅगवरती दोन्ही इथे ना फोटो लावले होते आपण, त्याच्यामुळे तिला तिचं ओळखायला यायचं. मग यावर्षी पण तसंच करणार आहे मी. इथे नाव पण टाकून देते आणि फोटो पण चिटकवते. काय होतंय नोजला? हँड वॉश करून जा पटकन. नोजमध्ये फिंगर टाकायची नाही. तर आता बुक्स दिलेले आहेत. उद्या त्यांना तो कोंबो असतो बुक्सचा, तो देणार आहे प्रिन्सिपल मॅमशी. आज आपलं बोलणं झालं. मॅम बोलला जर तुम्हाला ब्लॉगिंग करायचं असेल व्यवस्थित तर उद्या या तिच्यासोबत. बुक्स आपण सगळे असं मांडणार आहोत काहीतरी त्या बोलल्या. तर बघू, जमलं तर जाणार आहे आपण सकाळी, आवरलं लवकर तर. ते काही बुक्स आहेत तिचे ज्या आज त्यांना स्पेशल म्हणजे वह्या ज्या असतात त्या वह्या वगैरे काही नाहीये. प्रॅक्टिससाठी अशी बुक असती, यामध्येच प्रॅक्टिस वगैरे करायची. प्रत्येक सब्जेक्टची वेगवेगळी बुक असती. आणि जे स्कूलमध्ये शिकवणार आहे त्याची बुक वेगळी, घरची बुक वेगळी, असं काही असतं. पण वही आणि पेन पेन्सिल जे आपलं असतं त्या टाईपमध्ये काही नाहीये. आणि हे शीट्स असतात. शीट गेल्या वर्षी कशा होत्या आणि ह्या वर्षीच्या या शीट गेल्या वर्षीच्या वेगळ्या होत्या. सिनियर केजी. आता तृषा गेली आहे सिनियर केजीला. गेल्या वर्षी होती ज्युनियर केजी. आता नाव वगैरे सगळं टाकून आता तर सिलेबस यावर्षी. आणि स्कूल मधनं बुक्स साठी बॅग सुद्धा मिळालेली आहे. फिरायला जायला बॅग. पेन कुठे आहे? पेन 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 कुठे पेन? चालत नाही. नाही चालत. हे फोटोच आहे ना, आता मी ट्राय केलं चिकटपट्टी वगैरे लावून, स्टेपलर पण लावून बघितलं, पण ते काय बसत नाही. आणि चिकटपट्टी लावली ना ते किती पॅक केलं तरी ते निघून जाणार आहे. त्याच्यामुळे मग चिकटपट्टी कॅन्सल केली. तिला आत्ता बोलून घेतलं होतं आणि तिच्या स्कूल बॅगवर आणि टिफिन बॅगवर स्माइली काढले मी इथे. हे काय जोपर्यंत आपण वॉश करत नाही तोपर्यंत काय जाणार नाहीये. वॉश केल्यावरती पुन्हा आपल्याला काढून देता येईल तिला, जेणेकरून तिला तिची बॅग ओळखता येईल की सगळ्यांच्याच बॅग सेम आहेत क्लासमध्ये, मग जमलिंग नको. तर तिला आता सांगितलं मी की तुझ्या बॅगवर इथे मी स्माइली काढलेले, हे तुझं नाव आहे, मग स्माइलीची बॅग तुझी, असं तिला जरासं समजून सांगितलं. म्हणजे तिला असं गोंधळ गडबड होणार नाही. स्माइली दिसला की मग ती आपली बॅग असं ती एक
समजून घेणार. स्माइली जर अजूनही कोणाच्या पॅरेंट्सनी जर स्माइली काढली असली तर थोड्या वेळाने मी इथे एक छोटा स्टार काढणार आहे. स्माइली आणि स्टार असं काहीसं असेल तर मग ती तृषाची बॅग असं ती मग ती ओळखू शकते. असं काहीतरी आपण आयडिया जुगाड केलेली आहे जेणेकरून तृषाला तिची बॅग ओळखता येईल. टाइम लागेल. त्यांची काय मिरवणूक व्हायची. वेळ लागेल. काय करू काय बरं पडली तर पडली तर लागेल. कुठून नाही कुठं गुच्छी. सगळं काही झालं दिवसभर आणि आता इव्हिनिंगचा ते रात्रीचा टाईम होता. म्हटलं गवार निसून ठेवावी म्हणजे निसलेली निवडलेली असली ना की जरा पटकन घेऊन करता येते. थोडासा वेळ होता, लगेच झोपायचंही नव्हतं, त्याच्यामुळे मी गवार घेतली निवडायला. मिलनच्या तृषाच्या आमच्या छान गप्पा चालू होत्या. समोर टी व्हीला तृषाचं कार्टूनही चालू होतं. असा काहीसा छानसा आजचा दिवस गेला जो आपण इथेच एंड करू. असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच चॅनेलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. बाय बाय.